स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण सेवकाच्या संदर्भाने हा व्हिडिओ बनवतो आहे. शिक्षण सेवकांच्या संदर्भातील एक याचिका ही कोल्हापूर खंडपीठामध्ये आहे आणि या तारखेला म्हणजे ही जी याचिका आहे या याचिकेकरता तारीख पे तारीख आपल्याला मिळत आहे. नेमकी याची सुनावणी जी आहे ती सुनावणी आज आहे. आतापर्यंत काय झालेलं आहे तेच आपण बघणार आहोत. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की जे शिक्षण सेवक आहेत ज्यांना 2 वर्ष 1.5 वर्ष झालेले आहेत, समान काम समान वेतन या मुद्द्यावरती ही याचिका टाकलेली आहे आणि ही याचिका पवित्र पोर्टल कृती समितीच्या माध्यमातून ही याचिका टाकलेली आहे. याचा पाठपुरावा म्हणून आपण आज जी सुनावणी आहे ही सुनावणी 11-12 वाजता किंवा 40व्या नंबरला ही सुनावणी आहे आज, तर ती होते की नाही हे अजून आपल्याला सांगता येत नाही. कारण गेल्या वेळेला म्हणजे याची तारीख जी आहे ती 12 मार्च तारीख ठरवलेली होती, परंतु 12 मार्च तारखेला जेव्हा वेळेला शासनाने आपल्या वतीनं म्हणजे त्यांच्या वतीनं ॲफिडेविट म्हणजे शपथपत्र त्यांना द्यायचं आहे, परंतु गेली 2 तारखा ज्या आहेत या 2 तारखा मात्र शासनाने त्या ठिकाणी आपलं शपथपत्र दिलेलं नाही आणि एका तारखेला तर त्या ठिकाणी शासनाचा वकील सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. दुसरा जो मुद्दा आहे तो मुद्दा असा विद्यार्थी मित्रांनो की 29 तारखेला म्हणजे 12 मार्चला जी काही सुनावणी होणार होती तर ती सुनावणी वेळेअभावी झाली नाही आणि या वेळेला तारीख मात्र आपल्याला 29 जून मिळाली होती. मग 29 जून तारीख ही खूप दूर होती, कारण आपल्याला माहिती आहे आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे, आपल्या दैनंदिन जीवनातला विषय आहे. कारण शिक्षण सेवकांचा कालावधी हळूहळू संपत चाललेला आहे. मग त्या विद्यार्थ्यांना पूर्वलक्षीप्रमाणे किंवा त्यांना त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या संपूर्ण त्या ठिकाणी इन्क्लूड केलेल्या आहे. तर त्याच बेताने शासन शपथपत्र दाखल करण्यासाठी जाणीवपूर्वक दिरंगाई करताय हे या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे त्यांनी जून तारीख दिलेली होती, 29 जून दिली होती, परंतु या 29 जून तारीख ही खूप दिवस असल्यामुळे आपल्या वकिलांमार्फत काय मेन्शन करण्यात आलेलं आणि ही तारीख जी आहे ही तारीख मात्र 2 एप्रिल घेण्यात आलेली होती. मग ही 2 एप्रिल तारीख जी आहे जी आज 2 एप्रिल तारीख आहे आणि आज त्याची सुनावणी आहे. आज जर शासनाने या ठिकाणी ॲफिडेविट म्हणजे शपथपत्र जर त्यांनी त्या ठिकाणी नोंदविला किंवा दिला तर नक्कीच त्याचं सुनावणी चांगल्या पद्धतीने होईल आणि याच्यात आपल्याला नक्कीच कळेल की नेमकं शासनाची भूमिका काय असणार आहे आणि त्यात स्पष्ट समजून येईल की शासन शिक्षण सेवकाच्या दृष्टीने काय विचार करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की हा जो शिक्षण सेवक जो कालावधी आहे हा 3,000 रुपये मानधन, नंतर 6,000 रुपये मानधन, आता 16,000 रुपये मानधन, अशाच पद्धतीनं 3 वर्ष समान काम असताना सुद्धा आपल्याला वेतन मात्र मानधनावर काम करावं लागतं, वेतन सुद्धा आपल्याला कमी करावं लागतं, कमी याच्यावरती करावं लागतं, वेतनावरती काम करावं लागतं. तसंच सुट्ट्या असतील किंवा इतर रजा असतील किंवा इतर ज्या बाबी आहेत त्या शिक्षण सेवकांना काम तेवढंच परंतु समान काम असतं, परंतु त्या शिक्षक सेवकांना काय केलं जातं, एका पद्धतीने शासनाच्या माध्यमातून छळ केला जातो. म्हणजे असं होतंय एकाला बापाचं आणि एकाला मायेचं अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ट्रीट केलं जातं असं या ठिकाणी दिसून येतं. म्हणून ही भूमिका घेऊन समान काम समान वेतन या उद्देशावरती पवित्र कृती समितीच्या माध्यमातून वारंवार या ठिकाणी या याचिके संदर्भात आपण अपडेट देतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज त्याचं जे अपडेट आहे म्हणजे आज त्याची सुनावणी आहे कोल्हापूर खंडपीठामध्ये. आज संध्याकाळपर्यंत आपल्याला अपडेट देतो आहे नेमकं त्या सुनावणीमध्ये काय झालेलं आहे. आपल्याला या सुनावणीबद्दल किंवा आपल्याला या शिक्षण सेवक याचिका रद्दबद्दल नेमकं काय वाटते हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला या व्हिडिओबद्दल किंवा या माहितीबद्दल नेमकं काय वाटते ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्याशी बोलण्यासाठी किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या जे लिंक्स आहेत त्यावरून तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता, जेणेकरून अपडेट जे आहे ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी मिळेल. धन्यवाद.